नागपुरात मध्यरात्री ज्या ऑडी कारनं दुचाकीला धडक दिली ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत यांची होती। स्वतः बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरम्यान अपघाताच्या वेळेला कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित नव्हते अशी माहिती मिळते आहे। मध्यरात्री 12:30च्या दरम्यान काचीपुरा चौकाकडनं रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी असं आवाहन बावनकुळेंनी केलेलं आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघातानंतर काही गंभीर आरोप देखील केले। कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते असा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे। गाड्या उडवल्या थेट आरोप केले। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे। कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये बोललो नाही। त्यांना जे आढळेल सीसीटीव्ही मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे। कोणी राजकारणाचा असो कोणी असो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।